रस्त्याच्या कामासाठी नांदेड शहरात अनेक ठिकाणी खोदकाम करून ठेवण्यात आलं आहे। आता मी नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक एसपी ऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा आहे। आपण बघतोय गेल्या काही दिवसापासून जे आहे ते या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे। मात्र गेल्या अतिशय संत गतीने हे काम सुरू असल्याने नांदेडकरांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। एका बाजूने जे आहे ते या रस्त्यावर वाहतूक सुरू आहे, त्यामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाहतूक सुद्धा खोळंबताना आपल्याला पाहायला मिळते। आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे तयार झाले, त्या खड्ड्यात पाणी सुद्धा साचलंय आणि याच पाण्यातून याच खड्ड्यातून याच चिखलातून जायचे आता नांदेडकरांना मार्ग काढावा लागत आहे। गेल्या काही दिवसापासून जे आहे ते रस्त्याचं काम सुरू आहे, मात्र असं असलं तरी हा रस्ता वेळेत पूर्ण होत नसल्याने नांदेडकरांना याचा त्रास सहन करावा लागतो। या रस्त्यावर जे आहे ते मोठी रहदारी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि याच चिखलातून जे आहे ते आता प्रवाशांना नांदेडकरांना वाट काढतानाचं चित्र आपण या ठिकाणी बघतोय। खरं तर रात्रीच्या वेळी या ठिकाणी अंधार असल्यामुळे छोटे मोठे अपघात सुद्धा घडताना पाहायला मिळतात। दुचाकीस्वारांना सुद्धा अशा पद्धतीनं या रस्त्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते। या बाजूला जर आपण बघितलं तर हा संपूर्ण रस्ता जो आहे तो खोदून ठेवण्यात आला आहे। या रस्त्याचं काम लवकर मार्गी लागावं अशी मागणी आता नांदेडकरातून होताना पाहायला मिळते। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।